आपण दरवर्षीप्रमाणे यंदाही दहीहंडीचा उत्सव हा आयोजित केलेला आहे आणि बाळगोपाळांना हा उत्सव आनंदित जावो यासाठी काय सांगाल? गौरीविनायककडनं गेल्या 30 वर्षापासून असंच दरवर्षी उत्साहाने आणि लोकांच्या प्रतिसादाने आम्ही दहीहंडीचा सण जो आहे साजरा करत आलो आहे. आणि आजच्या दिवशी नेमकं तुम्ही जसं म्हटलं की जे बाल आहेत तर सगळ्यात आधी तर त्यांना हा निवेदन आहे की त्यांनी त्यांच्या जीवाची काळजी घ्यावी, सुरक्षाची आधी काळजी घ्यावी आणि मग दहीहंडीचा लाभ घ्यावा. आणि सगळ्यांना माझ्याकडून दहीहंडीच्या खूप खूप शुभेच्छा. यांच्या वतीने जी दहीहंडी आयोजित केली गेली आहे आणि जसे आता तुम्ही बोलले की महिलांना प्रोत्साहन, खरंच महिला ही एक घरची गृहिणी असून आणि ती जर याच्यात उतरली तर जगदंबेचा रूप घेते हे नक्की आहे. आणि जे आज इथे जसं प्रोत्साहन देतात की महिलांना आणि जे आपलं गोविंदा पथक आहे तेही पुढे जात असतं. जे नवीन पिढी आहे, नवीन पिढीला फक्त एवढं सांगेल की सांभाळून जेव्हा तुम्ही थर लावता तेव्हा सांभाळून थर लावा आणि एकमेकाला सांभाळा. आणि तुम्हाला या गोकुळाष्टमीच्या खूप खूप शुभेच्छा देते. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. स्टेशनचे वरिष्ठ अधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत. हेमंतजी गुरुसाहेब हे देखील आपल्याला सर्वांना मार्गदर्शन करतील. वैशवाडी पोलीस स्टेशनच्या वतीने सर्वांना शुभेच्छा देतो. कारण प्रशासन आहे त्यांची आवड करतो. धन्यवाद. नाही सगळे जोरदार डान्स करायचा याच्यावर. कमान तुमच्या इथून वाजला थोडासा Gauravinayak Builders and Developers Private Limited.